गेल्या आठवड्याभर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे निक्की तांबोळीच बिग बॉसचं घर चालवते. निक्की तांबोळी नसती तर या शोचं काय झालं असतं? पण या सगळ्या लोकांना हे माहीतच नव्हतं, की ही निक्की तांबोळी पण खूप घाबरट आहे. निक्की तांबोळीची नॉमिनेशनमध्ये आल्यावर वाट लागते. जर का निक्की तांबोळी खरंच बिग बॉसचं घर चालवते, तर मग ही भीती कसली आहे? हं? जर का तिला तिच्यावरती एवढाच विश्वास आहे, की तिच्यामुळे शो चाललाय, मग ही भीती कसली आहे? नॉमिनेशनमध्ये गेल्यानंतर अशी छोटी-छोटी भांडणं करून निक्की तांबोळी तिचा गेम जो आहे तो अजून जे आहे तिच्याच पायाखाली घालते, असं नाही वाटत का? निक्की तांबोळीची ही भीती पण चांगली वाटली मित्रांनो. भिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला भिलंच पाहिजे निक्की तांबोळी. कारण तुला माहिती आहे, मी जे काही चाळे घरामध्ये केलेले आहेत, हे चाळे पाहिल्यानंतर महाराष्ट्राची जनता जे आहे, ती मला घराच्या बाहेर काढणार आहे. म्हणून तुझी ही भीती चांगली आहे. आता निक्की तांबोळीच्या भीतीविषयी बोलायचे आहेत. चला रिव्ह्यूला सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच मॅडम जे आहेत त्यांनी वर्षाताईला हे कारण दिलं, की तुम्ही जे आहे ते नॉमिनेशनमध्ये सूरजला माझी बाजू पटवून नाही सांगितली, म्हणून मी घरामध्ये काम नाही करणार. या गोष्टीला काहीतरी लॉजिक आहे मित्रांनो. म्हणजे काम न करण्याचं आणि वर्षाताईने इकडे सूरजला तिची बाजू समजून सांगण्याचं काहीतरी कारण होतं का? खरं तर तो टास्क कसा होता, त्या टास्कमध्ये निक्कीने सूरजला हे समजवायला हवं होतं, की भावा तू मला नॉमिनेट करू शकत नाही कारण मी एक स्ट्रॉंग प्लेयर आहे. पण निक्की मॅडम ते करूच शकल्या नाही. मग स्वतःच्या चुकीचं खापर दुसऱ्यावर फोडणं कितपत योग्य आहे? हे खापर का फोडलं जातंय मित्रांनो माहिती आहे का? कारण मॅडम घाबरलेत. मॅडमची तणतणली आहे. मॅडमला असं वाटतंय, की "अरे देवा! आता काय होणार? महाराष्ट्राची जनता मला बाहेर काढणार." म्हणून त्यांचा जो आहे ना कॉन्फिडन्स पडलाय. म्हणून त्यांना अशी काम न करण्याची नाटकं, बाथरूम साफ न करण्याची नाटकं, झोपायची नाटकं करावी लागतात आहे. परत अरबाजला हे पण बोलून दाखवावं लागतंय, की "हे बघ माझ्यामुळे शो आहे. जर का आपण दोघं या घरातून गेलो, तर ह्यांचं काय होणार आहे? ही लोकं आहेत ना एकदम खराब लोकं आहेत. मला माहीत होतं हे आपल्याला कधी ना कधी नॉमिनेट करणार आहेत." मग निक्की तांबोळी तू दुसऱ्याला नॉमिनेट केलेलं चालतं का? चालतं दुसऱ्याला नॉमिनेट केलेलं? नाही चालत ना. मग निक्की तांबोळी तू दुसऱ्याला नॉमिनेट केलेलं चालतं. मग जर का एखाद्याने तुला नॉमिनेट केलं तर तुला एवढी भीती का वाटते? घरातल्या लोकांनी गेम नाही खेळायचा, फक्त तुझी रुबाबाची भाषा ऐकायची. मॅडम काय बोलतात माहिती आहे मित्रांनो, की या घरात मला अडवणारा कोणी पैदा नाही झाला. बिग बॉसचं असं कोणतं रूल बुक आहे मला आणून दाखवा, त्यातले रूल दाखवा. मॅडम स्वतःचेच रूल बनवतात आहे. तुम्हाला बिग बॉसच्या रूलची काय गरज आहे निक्की मॅडम? हां? आणि अडवणारे अडवतीलच की. जसं की पॅडे दादा बोलले ना, की तुला एक अन्नाचा कण खाऊन नाही देणार. तू जर का काम नाही करणार, तर आम्ही तुझ्या विरोधात जाणार. अडवणारे अडवतील. तुझ्यामध्ये तो दम आहे का? त्यांना रोखायचा. आहे का दम? मला वाटतंय तुझ्यामध्ये दम नाहीये. जर का तुझ्यामध्ये दम असतं ना, तर नॉमिनेशन जे आहे ना, असं तू छातीठोकपणे घेतलं असतं. छातीठोकपणे सगळ्याला सांगितलं असतं, की भाई मी नॉमिनेशनमध्ये गेली तर माझी जनता जी आहे ते बाहेर मला वाचवेल. आता बाहेर बऱ्याच लोकांचा असा संभ्रम झाला, की "अरे बापरे! निक्की तांबोळीची Instagramवरती 5 ते 10 मिलियन फॉलोअर्स आहे. तिच्या प्रत्येक रीलला मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात आहे आणि ती जी आहे ती कशी काय बाहेर पडेल?" महाराष्ट्रात नाही ना चालत हो असं नाटक. महाराष्ट्राची जनता खूप हुशार आहे. अशा ड्रामा करणाऱ्या बायकांना जे आहे ते कधीच वोट नाही करत. म्हणून मॅडमची फाटली आहे. अरबाज पण डबल ढोलकी झालाय ना. आता अरबाजला निक्कीपासून लांब जायचं नाही. म्हणून तिला तो म्हणतोय, की घरातल्या लोकांनी माझ्यासाठी काहीच केलं नाही. फक्त जे आहेत ते माझ्या पाठीवून उभा राहिले होते. घरातल्या लोकांनी तुझ्यासाठी काय करायला हवं होतं? तुला काखेत उचलून घ्यायला पाहिजे नव्हतं आणि तुला सांगायला पाहिजे नव्हतं, की "अरबू बाळा, ही निक्की जी आहे ना, ही निक्की खूप खराब मुलगी आहे. तिच्यातून आधी नको लागू. लुलुलुलुलू" असं करायला पाहिजे नव्हतं का? हां? घरातल्यांनी त्यांच्या पद्धतीने तुला सपोर्ट केला आणि तुला सपोर्ट केल्यामुळे घरातल्यांना भाऊच्या धक्क्यावर 4 शब्द पण ऐकायला लागले. तुझा गेम चांगला व्हावा म्हणून पूर्ण आठवडा दिलाय घरातल्या लोकांनी भाई आणि तू आता घरातल्या लोकांना दोष काय देतो? अरे तुझाच गेम जो आहे तो डबल ढोलकी आहे. तर मग काय करणार ह्या डबल ढोलकी गेमला? हां, काय करणार? भावा थोडासा सीरियस हो आणि निक्की तांबोळीपासून लांब जा. नाहीतर ह्या ज्या मॅडम ऑलरेडी हातून हललेले आहेत, यांना काही समजतच नाही काय करायचं, काय नाही करायचं. म्हणून अशा गोष्टी करत आहेत. त्या स्वतःही जातील आणि तुलाही त्यांच्याबरोबर घेऊन जातील. त्यामुळे निक्की तांबोळीपासून लांब राहा. आता या निक्की तांबोळी जे आहे ना, एवढा सगळा फालतूपणा आहे ना, म्हणजे वर्षाताई आल्या, वर्षाताईंनी सुद्धा तिला समजवलं, अंकिता आली, पॅडीदादा सुद्धा नडला, स्वतः अभिजितला चांगला मित्र म्हणणारी निक्की तांबोळी, त्या अभिजितने सुद्धा हिला समजवलं. अभिजितने स्वतःचा स्टँड घेतला, इकडे बोलला, की "बाई तुला काम करावं लागेल. आम्ही कसं बाकी लोकं काम करतो, तसं तुलाही काम करावं लागेल." मॅडम कोणाचंच ऐकायला तयार नाही.
असला जो फेक ड्रामा जो आहे तो निक्की तांबोळीने केलेला आहे. आणि मला असं वाटतं की या ड्राम्याला जो आहे ना प्रेक्षकांनी भाव नाही दिला पाहिजे. जसं की आर्या म्हणली ना की ह्याला इग्नोर करा, तसं प्रेक्षकांनी निक्कीला इग्नोर करायला पाहिजे. पण घरातल्या कंटेस्टंटनी नाही. घरातल्या कंटेस्टंटनी जसं जान्हवी आणि अभिजितचा विषय सुरू होता तसं जे आहे ते निक्कीवरती अतिक्रमण करायला पाहिजे. निक्कीला जे आहे ते जागा दाखवायला पाहिजे. जसं की आज पुढारीने जान्हवीला जागा दाखवली, तशा पद्धती जर का जागा निक्कीला दाखवली असती ना प्रत्येक घरातल्या कंटेस्टंटनी, तर निक्कीचा एवढा जो आहे तो दादागिरीचा प्रकार समोरच आला नसता. या मॅडम बिग बॉसलाही बिग घालत नाही, या मॅडम घरातल्या कोणत्याही कंटेस्टंटला बिग घालत नाही. पण या मॅडमला हे माहीत नाही आहे यांचा जो ॲटिट्यूड आहे, यांची जी दादागिरी आहे, फक्त एकच जण जे आहे ते जिरवू शकतं, ते आहे महाराष्ट्राची जनता. महाराष्ट्राच्या जनतेसमोर असलं नाही चालणार ना, खोटं नाटक निक्की मॅडमचं. आणि आता तुम्ही वर्षा तायडेंना जे आहे ते कॅप्टन्सीमध्ये त्रास देताय. उद्या परत तुमची कॅप्टन्सी येऊ शकते घरामध्ये कधी, किंवा अरबाजची कॅप्टन्सी येऊ शकते. मग त्यावेळेस जसं अभिजित बोलला तसं बाकी घरातल्या कंटेस्टंटनी काम करायला मनाई केली ना, मग तुम्हाला कळेल निक्की मॅडम की किती त्रास होतो या गोष्टीचा. आत्ता मित्रांनो बरेच लोक जे आहेत ना हे तुम्हाला सांगतील की निक्की मॅडमने काय डायलॉग बोलला. निक्की बोलली की मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, कोणामध्ये हिंमत नाही, असे डायलॉग बोलून बोलून तिचा गेम प्लॅन जो आहे तो एक्सप्लेन करतील तुम्हाला. पण असे फालतू डायलॉग बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा निक्की मॅडम कशा चुकीचं आहे हे सांगायचं धाडस त्या लोकांचं होणार नाही. हे लोक बोलतील की निक्की मॅडमचा तो गेम आहे आणि असाच गेम आहे. अरे असला फालतू गेम जो आहे ना, हा गेम छोटी मुलं सुद्धा खेळायचे बंद केले. म्हणजे असला गेम सुरू झाल्यानंतर लोकांचा जो स्वयंपाक किंवा भांडी घासायची राहिली असेल ना घरातल्या आपल्या महिला भगिनींची, गृहिणींची किंवा घरातल्या लोकांची, ही लोक ती कामं करायला निघून जातात. असल्या गोष्टी बघायला वेळ नाही आहे. भांडणाला काहीतरी लॉजिक पाहिजे, कारण पाहिजे, कनेक्शन पाहिजे, तर ती भांडणं बघायला बरं वाटतं. असं उगाच उकरायचं आणि सांगायचं की मी माझ्या पद्धतीनं घर चालवेन. निक्की तांबोळी, हे तुझ्या पद्धतीने घर नाही चालत आहे, हा तुझा गैरसमज आहे. तुझी जी रियालिटी आहे ना ते बिग बॉस लोकांना दाखवतंय. आणि लोक जे आहेत ना ते बरोबर ओळखून आहेत की निक्की तांबोळीचा हाच फक्त गेम आहे. या व्यतिरिक्त ह्या मॅडमला काहीही येत नाही. काहीही म्हणजे काहीही नाही. तर जान्हवी जे आहे ते घनश्यामला म्हणते की भाई तू माझ्याकडे बघायचं नाही. घनश्याम म्हणतो मी तुझ्याकडे का बघू, दोघांमध्ये पेटलं रान. जान्हवी म्हणते अशी खण करून तुला वाजवेन ना. तो म्हणतो मग वाजव ना. का थांबली, वाजव. ती म्हणते तू जास्त बोलायचं नाही. तो म्हणतो तू जास्त बोलायचं नाही. पेटलं ना रान. घनश्याम आणि जान्हवीच्या भांडणामध्ये एक गोष्ट मात्र क्लिअर झाली मित्रांनो, ती म्हणजे जान्हवीसारख्या मुलीला जशास तसं उत्तर देणारा माणूस पाहिजे. ज्या वेळेस तिला जशास तसं उत्तर मिळतं त्यावेळेस तिला आपोआप काचेचा दरवाजा उघडून जे आहे ते दुसरीकडे जावं लागतं. घनश्याम तिथून हटला नाही. हटली कोण? जान्हवी हटली. बरं, जान्हवी मॅडमला या गोष्टीसाठी एवढी मोठी शिक्षा झाली तरी सुद्धा मॅडम काय सुधारायचं नाव घेत नाही. बरं, काल जे काय झालं घनश्यामचं त्याचं आपण सगळ्यांनी त्याबद्दल चर्चा केली. घनश्याम कुठं चुकला हे सुद्धा सांगितलं. पण याचा अर्थ असा नाही की तू घनश्यामला उठसूट काहीही बोलशील. घनश्याम भावा, मानलं तुला, तू जे आहे ते आज शोभलायस बाबा. तू ज्या पद्धतीने जान्हवीला उत्तर दिलेत ना, ते उत्तर बघून एकच गोष्ट मनामध्ये येते, काश ये पहिले पॅडी दादाने किया होता. काश हे डीपीने केलं असतं तर बरं झालं असतं. काश हे अंकिताने सुद्धा करायला पाहिजे होतं. आणि काश हे वर्षाताईने तर करायलाच पाहिजे नव्हतं. तर मॅडम जे आहेत तेवढ्या पुढे पोचल्याच नसत्या ना. घनश्यामला लय किरकोळ समजू लागली ही मॅडम. पण घनश्यामने जे आहे जी वाट लावून टाकली ना जान्हवी मॅडमची, आणि जे काय उत्तरं दिली, मांडला भाऊ, पुढारी तुला मांडला. असंच खेळायला पाहिजे. आणि घनश्यामचं हे जे अग्रेसिव्ह रूप आहे ना, या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी वाचवू शकतं. कारण जान्हवीला अशाच गोष्टीची गरज आहे. बरं, या जान्हवी आणि घनश्यामचं भांडण चाललं. इकडे आर्या जे आहे ते मध्ये सारखी पळाई बघत होती आणि घनश्यामला काहीतरी बोलायला बघत होती. बाई आर्या, तुझं ते भांडणच नाही ना, तू कशाला जान्हवीची बाजू घेऊन घनश्यामशी भांडते. एकतर भांडणं सोडव, नाहीतर तू तिथून निघून जा. भांडणं सोडवायची पण नाही आणि घनश्यामला सांगायचं की तू कसा चूक आहे आणि तू कसा चूक वागतोय. एका ठिकाणी जे आहे ते हे बोलले की नॉमिनेशनमध्ये गेल्यामुळे जो आहे तो घाबरलेला आहे. जान्हवी त्याला बोलली, बघ नॉमिनेशनमध्ये गेल्यामुळे तुला अशी नाटकं करावी लागत आहेत. तर घनश्याम त्याला बोलला, तू तर नॉमिनेशनमध्ये गेल्यावर सगळ्यांकडे जाते आणि बोलते मला वाचवा, मला वाचवा. जान्हवी जाऊन म्हणली, हे डीपी, मी तुला म्हटलं वाचव. अभिजित, मी तुला म्हटलं वाचव. हां, अंकिता, मी तुला म्हटलं वाचव. बाई सगळे जे आहेत ना असे हसायला लागले. बाई हसण्यापेक्षा जान्हवीचं जे होत होतं, म्हणजे तिचं पाक हलून गेली होती, ते हलणं जर का तुम्ही बघितलं असतं तर मजा आली असती ना जरा. जान्हवी ज्या पद्धतीने त्या घनश्यामला टार्गेट करायला बघत होती, पण घनश्याम भाई तू घाबरला नाही.
तू सरळ केलं जान्हवीला, हेच बघायला जे आहे ते आम्हाला भारी वाटलं. असं वाटतंय जान्हवी जे आहे ते घनश्यामच्या समोर सपशेल जे आहे ते हारून गेलेले आहे आणि घनश्यामने जे आहे ते तिला एकदम सरळ केलेलं आहे. आता बी ग्रुपचं एक खूप मोठं डिस्कशन सुरू आहे आणि त्या डिस्कशनमध्ये अभिजित आहे, प्याडे आहे, डी.पी. दादा आहे, अंकिता आहे आणि अंकिता इकडे सांगतेय की वर्षाताईने चूक केली. वर्षाताईने जे आहे ते डी.पीला आणि सूरजला कसं काय नॉमिनेट केलं. आपल्याच टीममधल्या लोकांनी त्यांनी नॉमिनेट करणं चुकीचं आहे आणि हे मी त्यांना समजावू शकत नाही. अभिजित तू नाहीतर प्याडे त्यांना समजाव. प्याडे म्हणतो यार हे चुकीचं आहे, अभिजित हे म्हणतोय ते चुकीचं आहे, तर डी.पीचं इकडे वेगळं चाललंय. तुम्ही माझं त्या बाईसमोर नाव घेऊ नका. त्या बाईचं माझं अजिबात पटणारच नाही. मी तिला एकदा तरी इकडं जायच्या आधी रडवणार आहे. डी.पी भाई थोडंसं अति होते असं वाटत नाही? हां, पाठीही तुम्ही वर्षाताईबद्दल असेच अपशब्द वापरले होते की एकदा मी या बाईला दाखवणारच आहे. आता काय दाखवायचं ते एकदा दाखवूनच द्या ना. कालही तुम्ही म्हणला तुम्ही मला अफोर्ड करू शकता का? आम्ही ती गोष्ट इंटरव्ह्यूमध्ये निग्लेक्ट केली. जाऊ दे, एखादा शब्द तोंडातून निघू शकतो. आज आपण तुम्ही म्हणताय की भाई मी या बाईला रडवणार आहे. भाई मतभेद असू शकतात ना डी.पी. दादा, पण तुमच्या आईच्या वयाची आहे होती. काय बोलताय, कसं बोलताय, तुम्हाला समजतंय का? मान्य आहे की आमचा सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे. याचा अर्थ तुम्ही उचलले जीभ लावले टाळ्याला हे शोभण्यासारखं नाही आहे. तुम्ही काय बोलताय की वर्षातही तुम्ही मला अफोर्ड करू शकता का? भाई म्हणजे डी.पी एवढा मोठा नाही झाला बाबा तू. मान्य आहे भाई तुझ्या सोशल मीडियावरती लोक तुला फॉलो करतात, तुझे फॉलोअर्स आहे. पण वर्षाताईला बोलणे एक तर मोठं नाही झालं ना की तुम्ही मला अफोर्ड करू शकता का? भाई कोण आहे तू? हा, कोण आहे? असे सोशल मीडियावरचे हजारो इन्फ्लुएन्सर पडलेले आहेत. वर्षाताई एवढं तुझं काय अचिव्हमेंट आहे, तू त्यांना अशा शब्दामध्ये बोलतोय की तुम्ही मला अफोर्ड करू शकता का आणि मी त्यांना रडवणार आहे. अंकिता किंवा इकडे प्याडे दादा ते तुला समजवतात ना की अशी भाषा नको वापरू, हे काही चांगलं दिसत नाही, हे चुकीचं नाही आहे भावा. जर का तुला जान्हवीच्या गोष्टी चुकीच्या वाटतात तर तू ज्या बोलतोय ना त्या गोष्टीवर सुद्धा तारतम्य हवं. जान्हवी फटकळ तोंडाची आहे म्हणून बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना त्याच्या पटल्या नाही. पण तू शांत राहून जर का अशा पद्धतीच्या भाषा वापरत असेल एखाद्या सिनियर व्यक्तीला, तर मला असं वाटतं की हे शोभनीय नाही आहे. डी.पी. दादा थोडंसं समजवून भाई तुमचा गेम आम्हाला दाखवा. तुम्ही तुमच्याच लोकांशी किंवा वर्षाताईशी किंवा इव्हन कोणत्याही कंटेस्टंटशी अशा भाषेत नका बोलू जेणेकरून तुमचंच कॅरेक्टर जे आहे तिकडे आम्हाला जस्टिफाय करायला लागेल. प्लीज अशा गोष्टी नका करू. बरं इकडे जे आहे ते त्यांचं ठरतं आणि जे आहेत ते वर्षाताईकडे परत गेले. अभिजित गेला, अंकिता तिकडे जेवत बसले, तिकडे प्याडे दादा पण आहे आणि वर्षाताईला सांगितलं की बाबा तुम्ही का चुकीचं करताय, तुम्ही सूरजला आणि जे आहे ते डी.पीला का नॉमिनेट केलं. तर ती बोलली यामध्ये माझं कारण आहे. मग त्यांनी निक्कीचं नाव सांगितलं, घनश्यामचं नाव सांगितलं. ते म्हणे नाही मला निक्की आणि घनश्यामला करायचंच नव्हतं. मग अंकिताने का केलं सूरजला नॉमिनेट? अंकिता म्हणली मी ते गेम जे आहे ते करेक्ट होता तसा खेळली. हो मी गेम करेक्ट धरून खेळली. मग अंकिताला जर का गेम करेक्ट धरून खेळायचा अधिकार तर वर्षाताईंना गेम करेक्ट धरून खेळायचा का अधिकार नाहीये? सांगा ना तुम्ही मित्रांनो. म्हणजे अंकितासाठी गेम आहे तो आणि वर्षाताईसाठी टीम आहे. हे कुठला निर्णय होणार आहे? म्हणजे अंकिताने केलं तर बरोबर आणि वर्षाताईने तीच गोष्ट केली तर चुकीची, असं कसं काय होऊ शकतं? मला वाटतंय अंकिताला थोडंसं हे लागलेलं दिसतंय. सूरज नॉमिनेट झाला ठीक आहे, पण डी.पीला का वर्षाताईने नॉमिनेट केलं? बाय अंकिता तू जसे तुझे निर्णय घेते तसे वर्षाताईंना सुद्धा त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मान्य आहे की सूरजला त्यांनी नॉमिनेट केलं किंवा डी.पीला नॉमिनेट केलं हे आम्हाला आवडलं नाहीये, पण तू सुद्धा काही तीर नाही मारले, तू सुद्धा तशीच वागलेले. मग तुझ्यासाठी आणि वर्षाताईसाठी न्याय वेगळा का? तू जर का तुझ्या टीममध्ये बसून हे सगळ्या गोष्टी डिस्कस करते की आपल्याच टीमच्या लोकांना तुम्ही नॉमिनेट का करताय, तर तू सुद्धा तेच केलेलं आहे, तर तू वर्षाताईबद्दल तुला बोलण्याचा अधिकार नाहीये. कोणत्या तोंडाने वर्षाताईला हे प्रश्न विचारते की तुम्ही जे आहे ते डी.पीला नॉमिनेट का केले? जर का आपण योग्य असतो तर मग दुसऱ्याला तुम्ही शिकवायला जा. स्वतः चुका करायच्या आणि मग दुसऱ्याला शिकवायला जायचं आणि बोलायचं तुम्ही हे का केलं? हे चुकीचं आहे. आणि तुम्ही जर का म्हणता ना की सूरज त्या निकषामध्ये बसतो तर मग सूरजला नका घेऊ ना टीममध्ये. जर का सूरजवरती कुठलेच निकष लागू होत नाही तर सूरज बरोबर तुम्ही खेळूच नका. सूरज तुम्हाला जे आहे ते तुम्ही चांगलं दिसण्यासाठी पाहिजे, पण सूरजला ज्यावेळेस वाचवायची वेळ येते त्यावेळेस अंकिताने हात वर करायचे, वर्षाताईने हात वर करायचे, हे पटण्यासारखं आहे का? आणि आता ज्या काही गोष्टी करतात इकडे म्हणजे अंकिता मॅडम त्या ना एक्सपोज व्हायला लागलेले. त्यांचा जो आहे तो डबल ढोलकी गेम जो आहे तो एक्सपोज व्हायला लागलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय काय आर्या जे आहे ते अभिजित बरोबर चर्चा करताना दिसते जे काय झालं त्याबद्दल. आणि अभिजित जो आहे तो आर्याच्या गोष्टी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आर्याचं असं म्हणणं आहे की मला खूप जास्त गेम समजतो आणि अभिजितचं म्हणणं आहे की तुला काय तो गेम आहे तो समजत नाही.
आता आर्या आणि अभिजितचं हे डिस्कशन आहे, यावर मला असं वाटतं की आर्याला गेम समजत नाही आहे. अभिजित आर्यापेक्षा खूप जास्त स्मार्ट गेम खेळतो, हे माझंही मत आहे आणि याची अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आर्या आजसुद्धा निक्कीकडे गेली आणि तिचं काम ती जाऊन करायला लागली. बोलले की तू टॉयलेट साफ नाही करत तर मी टॉयलेट साफ करते. हा आहे आर्याचा गेम. आणि नंतर काय म्हणते, तिला इग्नोर करायचं म्हणून मी तिचं काम करते, ही माझी स्ट्रॅटेजी आहे. जर का तू तिच्याबरोबर भिडायची स्ट्रॅटेजी वापरली असती तर आर्या तू नॉमिनेट आहे, तू अजून काही दिसली असती. पण जर का तू अशा पद्धतीचा जो आहे तो थर्ड क्लास गेम खेळून जर का स्वतःला वरती आणायचं बघत असतील तर हे शक्य नाही आहे. त्यामुळे अभिजित आणि तुझा जे काय वाद झाला होता त्यामुळे अभिजित बरोबर होता असं मला वाटतंय आणि आर्याला जे आहे ते बऱ्याच गोष्टी सुधारवण्याची गरज आहे आणि जोपर्यंत ह्या आर्या गोष्टी सुधारणार नाही मला असं वाटत नाही की ती या गेममध्ये पुढे जाईल. या आठवड्यात खरंच आर्यावरती धोका मंडरत आहे. सूरज जे आहे तो इकडे पॅडी आणि अभिजित बरोबर बसलेला आहे, म्हणतो की यार आत्ता मला गेम सुधारायचा आहे आणि मला आत्ता लयच भारी गेम खेळायचा आहे. पॅडी म्हणतो की बाई तू आता लक्ष दे, शांत डोक्याने ऐक आणि तिकडे तुझे मुद्दे मांड. तू अरबाजचं जे आहे ती चिठ्ठी परत ठेवायला नव्हती पाहिजे. आणि अभिजित सुद्धा सांगतोय की तू 10 वेळा विचार पण तू तुझा गेम खेळ. आणि मला ॲप्रिशिएट करावं वाटतंय अभिजितला आणि पॅडीला की भाई ते सूरजला एवढं जे आहे ते समजून घेत आहेत. जसं बाकी सगळे लोक जे आहेत ते सूरजचा वापर करून बघतात आहे, तसं पॅडी मला असं वाटतं सूरजचा वापर नाही करत आहे, तो त्याला समजून घ्यायला बघतोय आणि मला ही गोष्ट खूप जास्त आवडत आहे पॅडी आणि अभिजितची. बिग बॉसने जे आहे ते अनाऊन्स केलं की बाई मी यावेळी जे आहे ते तुम्हाला सगळं राशन देणार आहे, पण यावेळेचा आठवडा कठीण असल्यामुळे तुम्हाला बेड सगळं देणार आहे, पण या आठवड्यात मी तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी घेणार आहेत. आता एक बेबी फार्म नावाचा टास्क होतोय. 2 टीम झालेले आहेत. त्या टीममधील जास्त टीमकडे करन्सी जास्त असेल त्याला जे आहे ते बेबी विशेष अधिकार देणार आहे. तर बेबी विशेष अधिकार कोणताही देऊ शकतात, जसं की नॉमिनेशनचा अधिकार देऊ शकतात, नॉमिनेशनपासून वाचवण्याचा अधिकार देऊ शकतात किंवा एखाद्या सदस्याला डायरेक्ट घरातून बाहेर काढण्याचा सुद्धा अधिकार देऊ शकतात किंवा कॅप्टन्सी पदावरून काढण्याचा पण अधिकार देऊ शकतात. कोणताही अधिकार जे आहे ते बीबी जे आहेत ते यावेळेस देऊ शकतात. आता 2 टीम झालेले आहेत. ए टीममध्ये कोण कोण होतं तर अरबाज, पंढरीनाथ, त्याच्यानंतर निक्की, घनश्याम, डीपी आणि अभिजित. बी टीममध्ये वर्षा, वैभव, अंकिता, जान्हवी, आर्या आणि सूरज होती. सारा सरळ टास्क होता. दूध घ्यायचं होतं 2 लोकांनी. बाहेरच्या चौकोनामध्ये जे आहे ते 3 प्लेअरने उभं राहायचं होतं आणि ज्या टीमकडे जास्त दूध असेल त्या टीमला जे आहे ते करन्सी मिळणार आहे. पहिला राऊंड सुरू झाला आणि पहिल्याच राऊंडमध्ये जे आहे ते अरबाजने चिटिंग करायची जी आहे ते लिमिट पार केली आणि त्याने जे आहे ते हातापायसुद्धा केली. वैभवला धक्का वगैरे दिला. वैभव तिकडे पडला सुद्धा आणि बिग बॉसने टास्क रद्द केल्यानंतर त्यांनी बाटलीतलं पाणी ओतलं आणि निक्कीला सांगितलं. निक्की म्हणते अरबाज चिटिंग नको करायला, तर तो म्हणतो एक एक बूंद मॅटर करतं, तोंडामध्ये दूध घ्या. आर्टिफिशियल दूधसुद्धा या जान्हवी आणि निक्की ज्या आहेत त्या पिल्या. म्हणजे टास्कसाठी काही पण अशी सगळी गोष्ट जी आहे ते आपल्याला टास्कमध्ये पाहायला मिळाली. चीटिंग करूनही बिग बॉसने कार्याची पहिली फेरी रद्द केली, कारण या लोकांनी जे आहे ते लिमिट पार केलं होतं. आता येणारा काळ जो आहे उद्याचा तो ठरवणार आहे की यांनी चिटिंग केल्यामुळे किंवा ॲग्रेसिव्हपणा दाखवल्यामुळे की कोणते 2 सदस्य आहेत ते या कार्यातून बाहेर जाणार आहेत आणि कोण जे आहे ते टास्क जिंकणार आहे. या टास्कमध्ये खूप जास्त राडा झाला आहे. आता ते उद्या पाहायला मिळणार आहे की तो टास्क पुढे कसा जातो आहे ते. ओव्हरऑल असाच एपिसोड होता मित्रांनो. आता मला हे बघायचं आहे की या टीममध्ये जे आहे ते बॉन्डिंग कसं होतं आहे, घरामधल्या नवीन टीम ज्या आहेत त्या कशा बनतात आहे, हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तो ओव्हरऑल अशा पद्धतीचा एपिसोड होता मित्रांनो. तुमचं काय म्हणणं आहे याच्या एपिसोडबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.